नमस्कार. आज परेश बोल. गेले कित्येक दिवस मुंबईमध्ये पावसाने जोर पकडला आहे. इतकं पाऊस जोरात आणि मुसळधार आहे की खूप ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पण एक सामान्य माणूस आपल्या रोजीरोटीसाठी आपलं घर हे चाललं पाहिजे, आपल्या घरात अन्न आलं पाहिजे म्हणून तो घराच्या बाहेर कामासाठी निघतो. चालत निघालं की पाणी तुंबलेलं असतं, खूप ठिकाणी चिखल असतं. बाईकवर निघालं की रस्त्यावर खड्डे असतात, खड्ड्यामध्ये अपघात होतं, जखमी होतं. तरी सामान्य माणूस बिचारा कसं तरी कामावर जातो. ट्रेनमधनं गेलं की ट्रेनमध्ये इतकी अफाट गर्दी असते की लिटरली तो जीव मुठीत धरून प्रवास करतो. सांगू शकतही नाही की सुखरूप पोचेल की नाही, अशी ट्रेनची अवस्था आहे. आणि ट्रेन चढतानाच चप्पल बुटं हे खाली पडलेलं असतं, शर्ट फाटलेलं असतं. अशी दुर्दैवी अवस्था सध्या ट्रेनची सुरू आहे. तरी सामान्य माणूस कामावर जातो, इमानदारीने 30 दिवस काम करतं, सॅलरी मिळते. सॅलरीचं त्याला टॅक्स कापलं जातं. आता तरी सामान्य माणूस टॅक्स भरतो. का भरतो टॅक्स? कारण त्याची एक अपेक्षा असते की सरकार आम्ही टॅक्स भरल्यानंतर आम्हाला चांगली सुविधा दे, चांगला रस्ता दे, कुठे पाणी साचणार नाही, आम्हाला प्रवास सुखाचा होईल. पण ह्यातलं काहीच होत. गेले कित्येक वर्ष मुंबईला वर्ल्ड क्लास शहर बनवण्यासाठी कित्येक करोडोची निधी अफाट दिलेली आहे. पण तरी अजून दरवर्षी पाणीच तुंबतं, रस्त्यावर खड्डे येतात, काय धड रस्ता ना काहीच नाही. मग ही निधी जाते कुठे? ही निधी जाते मंत्र्यांच्या खिशामध्ये. आज मला खरं सांगा, आपल्या देशात असे कित्येक मंत्री आहेत, असे कित्येक नेते आहेत, त्यांच्या 7 पिढ्या बसून पैसे खाते. इतकी अफाट संपत्ती त्यांच्याकडे. पण सामान्य माणसाकडे काय? सामान्य माणूस टॅक्स भरून भरून बिचारा गरीब होत चालला आहे. तरी तो एक आशेने बघतो की विकास होईल, तरी तो प्रामाणिकपणे राहतो किंवा मी टॅक्स भरून मला काहीतरी मिळेल. पण यातलं काहीच त्याला मिळत. तरी माझी सर्वसामान्य माणसाने एवढीच विनंती आहे की तुम्ही झोपेतना जागे. तुम्ही आता जागे नाही झालात, तुम्ही कधीच जागू शकत. तुम्ही टॅक्स भरता तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, कारण आपण हक्क मागतो, भीक नाही मागत. धन्यवाद.